एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। आपल्याला सूत्रांकडून असं कळतंय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या धुळे नंदुरबार दौऱ्यावरती जात आहे। अजित पवारांकडून कृषी विभागाचं कामकाज करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्यात। नियोजित दौऱ्यात कामकाज सुरू ठेवण्याचे कोकाटेंना आदेश देण्यात आलेले आहेत। तेच दुसरीकडे माणिकराव कोकाटेंकडचं खातं एकतर मकरंद पाटील किंवा अनिल पाटील यांच्याकडे जाऊ शकतं, अशी एक फार मोठी चर्चा, म्हणजे खांदेपालट होऊ शकते अशी चर्चा जी आहे ती सुरू होती। विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा, मोबाईलवरती जंगली रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर फार मोठी टीका कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती केली जात होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंकडचं खातं जे आहे ते काढलं जाऊ शकतं असं देखील म्हटलं जात होतं किंवा तशी चर्चा दिवसभरात सुरू आहे। त्यांचं खातं हे एकतर मकरंद पाटील किंवा अनिल पाटलांकडे जाऊ शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जाते। पण तेच दुसरीकडे अजित पवारांनी मात्र त्यांना उद्या त्यांचा नियोजित दौरा करण्याबद्दलच्या सूचना देऊ केलेल्या आहेत। उद्या ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जात आहेत। कृषी मंत्र्यांनी आपल्या खात्याचं कामकाज सुरू ठेवावं अशा सूचना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेल्या आहेत। पुढे पाहूयात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। दिल्लीतील हरियाणा भवनात उद्या सकाळी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। संघप्रमुख मोहन भागवतांनी मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांसोबत बैठक घेण्याचे ठरवले। ही ती बैठक असणार आहे आणि दोन समुदायांमध्ये संवाद वाढवण्याच्या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊयात। महत्त्वाची घडामोड दिल्लीतील हरियाणा भवनामध्ये उद्या सकाळी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। संघप्रमुख मोहन भागवत आणि मुस्लिम धर्मगुरू त्याचबरोबर इतर नेत्यांबरोबर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। दोन समुदायांमध्ये संवाद वाढवण्याच्या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि आता सुपरफास्ट 100। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार सुरू आहे आणि कर्जमाफीच्या मागणीकरता बच्चू कडू उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत। खबरदार, शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जाची वसुली कराल तर सोडणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी बँकेच्या मॅनेजरला दिला। अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना फोन करून सक्तीने कर्जवसुली होत असल्याची माहिती दिली होती। अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट आहे आणि या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयाने प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजय सिंह बाळा बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणलेला आहे। बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडेंचे फोटो मीडियासमोर आणलेत। मेडिकल रिपोर्टही त्यांच्या हाती लागले असून पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केलेत। तर हत्येमागे वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीतेचा थेट हात असल्याचंही त्यांनी म्हटलं। वाल्मिक कराडचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात PCR घ्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। शवविच्छेदन या प्रकरणात बंगल्यावरून फोन आल्यानंतर तपास थांबला होता, त्यामुळे वाल्मिक कराड यांची भूमिका महत्त्वाची असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीकरता ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। आरोपी अजूनही फरार आहेत। दरम्यान तपासाबाबत जरांगेंनी माहिती घेतली। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली, तर गोळीबार कोणी केला याबद्दल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। कला केंद्रात सत्ताधारी आमदारांच्या भावाने केलेल्या गोळीबारात एक तरुणी जखमी झाली असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय, तर पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला। नांदेडमध्येही मनसेचा दणका बघायला मिळाला। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शौचालय चालकास चोप दिला आणि शौचालय चालकाला माफी मागायला लावली। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या 9 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर यावरनं विजयकुमार घाडगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेत। आरोपींवर गंभीर कलम लावली नाहीत, तसंच सुरज चव्हाण आणि त्याच्या कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानं जीवाला धोका असल्याचा आरोप विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या विजयकुमार घाडगे पाटील यांची मनसेच्या प्रकाश महाजन यांनी भेट घेतली, तसंच प्रकाश महाजन यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध केला। तर कोकाटेंना खोके न मिळाल्यामुळे रमी खेळून पैसे कमवत आहेत अशी खोचक टीकाही महाजनांनी केली।
कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुनावणी दरम्यान आरोपी गोकुळ झा यानं कोर्टात गोंधळ घातला. कल्याणमध्ये तरुणीला झालेल्या मारहाणीनंतर उबाटा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महाराष्ट्रामध्ये मराठी तरुणांना मारहाण होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, अशी भूमिका मोरेंनी मांडली. यंत्रणांनी सरकारच्या दबावापोटी आम्हाला बॉम्बस्फोट खटल्यात गोवलं, अशी प्रतिक्रिया मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आसिफ खानने दिली आहे. तुम्ही निर्दोष, पण आमच्यावर प्रचंड दबाव आहे, आम्हाला केस क्लोज करायची आहे असं अधिकारी सांगायचं असं आसिफने म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती जाणार असून देवेंद्र फडणवीस दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं असून फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याचा चुकीचा अर्थ काढू नये, अन्यथा आपण कुठल्या तरी चुकीच्या संस्कृतीला पुढे नेत आहोत असं होईल. उद्धव ठाकरे आमचे राजकीय विरोधक आहेत, वैरी नाहीत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिल्लीत JNU युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदेच्या दौऱ्यात केंद्रीय नेत्यांच्याही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. शिवसेना प्रणित शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांशी शिंदेंनी संवाद साधला. शेतकऱ्यांची संघटना अधिक भक्कम करणार असल्याचं म्हणत महाराष्ट्रात सर्वदूर काम करण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. येत्या 8 ते 10 दिवसात राज ठाकरे मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. मराठी मुद्द्याच्या आधी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. गुजरात आणि महाराष्ट्रातल्या मच्छीमारांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली आणि मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्यानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबद्दल निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी नितेश राणेंनी दिलं. हिंदी मराठी भाषा वादावर सरकारने काहीच करण्याची गरज नाही, समाज उत्तर देईल. मराठी ही मातृभाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा आमच्या सरकारने दर्जा दिला आणि त्यामुळे कोणी भाषेवरनं समाजात तेढ निर्माण करत असतील तर ते यशस्वी होणार नाहीत, असा टोला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाकूर बंधूंना लगावला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आलेत. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत त्यांनी आणखी नवा वाद निर्माण केला. मी जर कॅन्टीन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगली अद्दल घडवली असती, अशी टीका जलील यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपने रक्तदान मोहीम राबवली आणि या रक्तदानाची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचं महादानात रूपांतर झालं. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचा नवा अध्याय जागवला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचं दर्शन घेतलं. संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंचं खातं अंमळनेरचे आमदार अनिल पाटलांकडे जाऊ शकतं. अनिल पाटलांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नव्हतं, परंतु आता अनिल पाटलांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना पत्त्यांचा डाव भोवणार असल्याची शक्यता आहे. तानसा धरण पूर्णपणे भरलं आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं प्रशासनाकडून तानसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नवी मुंबईच्या खारघरमध्ये रीलसाठी तरुणीने चालत्या मर्सिडीजवर डान्स केला. चालत्या वाहनावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून प्रसिद्धी मिळवण्याकरता थरारक स्टंटबाजी सुरू असून सुरक्षा धोक्यात आली. दरम्यान कारचा चालक नाझमीन सुलदे या 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. चालकाकडे परवाना नसल्याचं उघड झालं. तो जिवलग मित्रांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि दोघेही मद्यधुंद अवस्थेत असून पुण्यामध्ये ही घटना घडली. जायकवाडी धरण जवळपास 80% क्षमतेनं भरलंय. धरणात चांगला पाणीसाठा जमा झाल्यानं शेतीला आवर्तन सोडायला सुरुवात झाली, तर अजूनही जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.
परशुराम घाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावरील सततच्या पावसामुळे डोंगरावरील पाणी वेगानं रस्त्यावरती येत असून त्यासोबत दगड, गोटे आणि चिखल वाहून रस्त्यावरती आला. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. पुढील 3 ते 4 दिवस पावसाची संततधार राहण्याचा अंदाज आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्याकरता आज रेणापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आदिवासी महिलेला प्रसूतीकरता 1 किलोमीटर झोळीतून न्यावं लागलं. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील पारधीपाडा इथं मुख्य रस्त्याला जोडणारा मार्गच नाही आणि त्यामुळे महिलेला झोळीतून जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. जमिनीचा दस्त एका गटाचा करून फेर मात्र भलत्याच गटाचा केल्याचा आरोप करण्यात आला. धाराशिव जिल्ह्याच्या भंडारी गावात ही घटना घडली. हक्काची जमीन सोडून भूमिहीन होण्याची वेळ आल्याचं पीडित कुटुंबियांनी म्हटलंय. मात्र प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीत 6 महिन्यातच महिला सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. दरम्यान मागील कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणल्याचा आरोप करत महिला सरपंचाने आमरण उपोषण सुरू केलं. किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वाराजवळच मोठे खड्डे पडले. त्यामुळे शिवप्रेमींनी रस्त्यावरील खड्डे भरून मार्ग सुस्थितीत करावा अशी मागणी करण्यात आली. रायगडमधील समुद्र किनाऱ्यांना लाटांच्या उधाणाचा फटका बसतोय आणि त्यामुळे संरक्षित बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात येत असून अलिबाग, नागाव आणि आदी समुद्र किनाऱ्यांवरील किनारपट्टी उद्ध्वस्त झाल्यात. नागपुरात श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबांच्या 103व्या उर्स निमित्त शाही मिरवणूक काढण्यात आली. खदान परिसरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. 29 जुलैपर्यंत हा उर्स असणार आहे. गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. अल कायद्याशी संबंधित असलेल्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता बघणार आहोत एक ब्रेकिंग न्यूज. महायुती सरकारचा शक्तीपीठ महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच जाणार आहे आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यात जमिनीची मागणी केल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. तसंच शक्तीपीठ महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील 19 गावांमधून जाणार आहे असंही राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय. काही शेतकऱ्यांनी जमिनीसाठी जमीन अशी मागणी केलेली आहे. तर इंडिव्हिज्युअल बेसिसवरती, कारण शेवटी शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती मर्यादित आहे. आपल्या जिल्ह्यातले मला वाटतं 19 गावं आहेत. 2 तुळजापूरची आहेत आणि 17 धाराशिव मधले आहेत. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आहे धुळ्यातनं एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की धुळे शहरात हवेत गोळीबार करत एका व्यापाऱ्याची मोठी लूट करण्यात आली. बंदुकीच्या धाकानं 3 किलो सोनं असलेली बॅग पळवण्यात आली. दुचाकीवरील तिघांनी हवेत गोळीबार करत ही बॅग लुटली आहे. देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धुळ्यामधली ही घटना आहे. हवेत गोळीबार करत एका व्यापाऱ्याची मोठी लूट करण्यात आली आहे. सराफा व्यापारी होता तो आणि त्याच्या हातात 3 किलो सोन्याची त्याची बॅग होती. अर्थातच या वेळेला दुकान बंद करून आवश्यक तो सगळा दुकानातला मुद्देमाल घेऊन हा व्यापारी घरी परतत असणार आणि त्याचवेळी त्याच्यावरती कदाचित पाळत ठेवून त्याची लूट करण्यात आल्याचं लक्षात येतंय. आणि आता सुपरफास्ट 100. नवी मुंबईच्या वाशी परिसरात धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहित महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र संबंधित महिलेने नकार दिल्यामुळे प्रियकरानं विवाहितेच्या पतीची हत्या केली आणि या प्रकरणातील आरोपीला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डोंबिवलीत 19 वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करण्यात आला. 4 ते 5 महिन्यांपासून हा तरुण अल्पवयीन मुलीच्या मागावर होता. रिलेशनशिप न ठेवल्यानं स्वतःची नस कापून घेण्याची धमकी अल्पवयीन मुलीला देण्यात आली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तरुणाला अटक केली.
रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणारा टेम्पो पकडण्यात आला. पोलिसांनी 3,54,000चा 182 क्विंटल तांदूळ ताब्यात घेतला असून घाटकोपर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सांगली जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली. वाळवा तालुक्यातील तांदूळवाडीच्या तरुणाने टोकाचं पाऊल उचलले. कामाचे पैसे मिळत नसल्यामुळे 35 वर्षीय हर्षल पाटीलनं गळफास घेऊन आत्महत्या केली. 1,40,00,000ची रक्कम शासनाकडे थकीत असल्याची माहिती आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.